नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज तुम्हाला मी मेथीचा झुणका बनवून दाखवणार आहे। तर चला आता सुरुवात करू रेसिपीला। गॅस पेटवून घेतलाय, एक पातेले ठेवले, तेल टाकून घेते 2 पळी। तेल गरम झाले, मोहरी टाकले पाव चमचा, मोहरी तडतडली, जिरं टाकले पाव चमचा, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी, अशा कापून घेतल्यात म्हणजे असे चिरून। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट पण टाकू शकता आणि थोडंसं मी आलं घेतलंय किसून। आपली लसूण तळून झाले, मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो टाकून घ्यायचा आहे। थोडा कढीपत्ता पण मी घेतलाय, तो पण टाकलाय त्याच्यामध्ये। थोडा पाव चमचा हिंग टाकलाय, अर्धा टोमॅटो घेतला असा चिरून मी, तो टाकलाय। आपण ही मेथी धुवून आणि चांगली चिरून मी घेतलेली आहे, ती आपल्याला ह्या फोडणीतच टाकायची। कोथिंबीर पण मी घेतली आहे, ती पण आपल्याला ह्याच्यातच टाकून घ्यायची। आता आपल्याला काय सुके मसाले टाकायचे आहेत। अर्धा चमचा हळद पावडर टाकले, गरम मसाला अर्धा चमचा टाकला, धना पावडर 1 चमचा, हा छोटा चमचा, लाल तिखट घेतलं 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेते। हे आता मी मिक्स करून घेतले, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं शिजून द्यायचं आहे। हे थोडंसं छोटी वाटी मी पाणी टाकले। आता हे थोडं आपल्याला शिजून द्यायचं आहे। आता बघूया आपले मसाले, हे बघा मस्त शिजतायत आणि पाणी सुटलंय त्याला। इथं मी एक छोटी वाटी भरून हे घेतले बेसन, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 2-3 मिनिटं। आता परत आपण उघडून बघूया। आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला। आता हे बघा, हे पीठ आणि भाजी आपली एक मिक्स करून घेतलेली आहे। आता थोडासा आपल्याला पाण्याचा हपका मारायचा आणि 5 मिनिटं ह्याला शिजून द्यायचा। असा झुणका केल्याने एकदम मोकळा मोकळा होतो। थोडंसंच आपल्याला पाणी हपकायचं आहे याच्यावरती आणि हे शिजून द्यायचं 5 मिनिटं। तर चला आता आपली 5 मिनिटं झालेत, आपला झुणका बघूया। हा बघा, आपला झुणका असा मोकळा मोकळा झालेला आहे। तर हा बघा, इथं मेथीच्या पानांचा झुणका आपला बनवून तयार झालेला आहे। हा भाकरी, चपाती, संगाती, भाताबरोबर जरी खाल्ला तरी पण चालेल। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।